नमस्कार. आज आपण ज्येष्ठ पक्षातील शुक्ल एकादशीची कथा आणि महात्म्य पाहणार आहेत. या एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात. श्री गणेशाय नमः. एकदा युधिष्ठिराचा धाकटा भाऊ भीमसेन यांच्या मनात एक शंका निर्माण झाली, म्हणून ते व्यासांकडे गेले. त्यांना नमस्कार केला व म्हणाले, पितामह, तुम्ही अतिशय बुद्धिमान आहात. आम्हा पांडवांना नेहमीच चांगले मार्गदर्शन करीत आलेले आहात, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. आता माझे म्हणणे ऐका. युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव, कुंती आणि द्रौपदी हे सर्वजण एकादशीला कधीही अन्नग्रहण करीत नाहीत. त्या दिवशी ते पूर्ण उपवास करतात आणि मलाही भोजन करू नकोस असे सांगतात. तेव्हा मी म्हणतो, मला भूक सहन होत नाही हे तुम्हाला माहीत आहे, म्हणून मला उपोषण करायला सांगू नका. पितामह, ते माझ्या कल्याणासाठीच हे सांगत आहेत हे मी जाणतो, पण या बाबतीत माझा निरुपाय आहे. मी एकादशीला केशवाची मनःपूर्वक पूजा करू शकतो, दाने देऊ शकतो, पण उपवास करू शकत नाही. म्हणून उपोषणाशिवाय एकादशीचे फल मिळेल असा एखादा योग्य पर्याय सांगा. व्यासजी म्हणाले, भीमा, तुला स्वर्ग इष्ट आणि नरक अनिष्ट वाटत असेल तर महिन्यामध्ये ज्या 2 एकादशा येतात त्या दिवशी तू भोजन करू नकोस. भीम म्हणतात, पितामह, माझ्या उदरात वृक नावाचा अग्नी सतत प्रज्वलित असतो. मी भरपूर अन्न खातो तेव्हा तो किंचित शमतो, त्यामुळे मी एकभुक्तही राहू शकत नाही. मग पूर्ण वेळ उपवास कसा करणार? तथापि ज्या अर्थी तुम्हीही मला एकादशीचे उपोषण करायला सांगत आहात, त्या अर्थी त्याला तितकेच महत्त्व असणार हे मी जाणतो. म्हणून मी वर्षातून एक तरी उपवास करण्याचा प्रयत्न करीन. तरी ज्या एकाच उपवासाने मला सर्व एकादशांच्या उपवासाचे फल मिळेल असे एखादे व्रत सांगा. व्यासजी म्हणतात, भीमा, तू मनुस्मृती जाणतोस आणि तुला वैदिक धर्माचीही चांगली माहिती आहे, पण कलियुगात या कल्याणप्रद नीतिनियमांचे व्यवस्थित आचरण होणे शक्य नाही. पण त्यामुळे जी अधोगती संभवते त्यातून सुटका होण्यासाठी व मनुष्याचे कल्याण होण्यासाठी पुराणांमध्ये सारभूत उपदेश केलेला आहे, आणि तो म्हणजे महिन्यातील 2 एकादशांना उपोषण व्रताचरण करणे. हा उपाय कमी खर्चाचा, कमी श्रमांचा आणि महाफल देणारा आहे. एकादशीचा उपवास करणाऱ्याचा नरकवास टळतो. हे ऐकून भीमसेन घाबरले, पिंपळाच्या पानासारखे थरथर कापू लागले. भीमसेन म्हणतात, पितामह, माझा देह बलवान आहे, पण माझ्यामध्ये उपवास करण्याचे सामर्थ्य नाही. अशा परिस्थितीत मी काय करू शकतो, म्हणून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. मला महान फलदायी असे एकच एकादशी व्रत सांगा. तेव्हा व्यासांनी त्याचे सांत्वन केले. ते म्हणाले, भीमा, एक पर्याय आहे, आणि तो म्हणजे ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षात सूर्य वृषभ किंवा मिथुन राशीत असताना जी एकादशी येते त्या दिवशी पाणीही न पिता प्रयत्नपूर्वक उपवास करणे. या तिथीस स्नान आणि आचमन या 2 कार्यापुरताच पाण्याचा उपयोग करावा. तसे न केल्यास व्रतभंग होतो. जो मनुष्य या एकादशीच्या सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत जलप्राशन करीत नाही, त्याला अल्प प्रयत्नांनी 12 एकादशा केल्याचे महत्फल प्राप्त होते. व्रतकर्त्याने द्वादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून शुचिर्भूत व्हावे. ब्राह्मणाचा यथायोग्य सन्मान करून त्याला जलदान आणि सुवर्णदान द्यावे. त्यानंतर
मन आणि इंद्रिये ताब्यात ठेवून त्याच्यासह भोजन करावे. अशा प्रकारे ज्येष्ठ शुक्ल एकादशीच्या दिवशी निर्जल व्रत केल्याने उपासकाला वर्षातील सर्व एकादशांचे फल मिळते. हे माझे सत्यवचन आहे, कारण हे रहस्य मला शंख चक्रधारी भगवंताने स्वतः सांगितले आहे. भीमा, आता या तिथीची विशेष महती सांगतो. हिचे व्रताचरण केल्याने सर्व तीर्थांचे आणि दानांचे पुण्य प्राप्त होते. वर्षातील प्रत्येक महिन्यात दोन्ही पक्षात ज्या एकादशा येतात त्या सर्व पुण्यकारक आणि फलदायक आहेत. त्यापैकी कोणी धनधान्य देतात, कोणी आयुष्य आरोग्य देतात, तर कोणी यश कीर्ती संतती देतात. पण या समस्त एकादशांच्या व्रताचरणांचे एकत्रित पुण्यफल या एकादशीच्या एकाच निर्जल उपोषणाने प्राप्त होते. जो मनुष्य हे व्रत करतो त्याचे भवपाश तुटतात. त्याला अंतकाळी अकराळ विक्राळ स्वरूपाचे काळ्या पिंगट वर्णांचे दंडपाश धारण केलेले यमदूत दृष्टीस पडत नाहीत. तेजस्वी परमशांत सौम्य स्वरूपाचे शंख चक्र धारण केलेले विष्णुदूत त्याला नेण्यासाठी येतात आणि तोही सुखाने विष्णुलोकी जातो. जो मनुष्य या तिथीस निर्जल उपोषण करून उत्तम धेनुदान देतो तो निष्पाप होतो. व्यासांचे बोलणे ऐकून भीमाचे अंतःकरण आनंदाने भरून गेले. त्याने त्यांना नमस्कार केला आणि त्यांची अनुज्ञा घेऊन घरी परतला. पुढे ज्येष्ठ शुक्ल एकादशी आली. व्यासांच्या उपदेशानुसार सर्व पांडवांनी त्या दिवशी निर्जल उपोषण केले. तेव्हापासून ही तिथी पांडवी एकादशी वा भीमसेनी एकादशी म्हणून प्रसिद्ध झाली. कधीही कोणतेही व्रत न करणारा भीम एकदम निर्जला एकादशीचे व्रत करतो आहे याचे त्यांच्या बंधूंना व इतरांना मोठे आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. पण त्या दिवशी दुसऱ्या प्रहरी तो तहान भुकेने अतिशय व्याकुळ झाला. तिसऱ्या प्रहरी उपोषण अगदीच असह्य झाले तेव्हा तो गंगेवर गेला आणि तिच्या शीतल प्रवाहात प्रवेश करून त्याने बराच वेळ आंघोळ केली. त्यामुळे त्याला थोडीशी हुशारी वाटली. ती रात्र त्याने मोठ्या कष्टात काढली. अशा प्रकारे पुष्कळ त्रास होऊनही व्यासवचनांवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी त्या व्रताचे पालन केले. त्या स्नानाचे स्मरण म्हणून निर्जला एकादशीचे व्रत करणाऱ्याने या दिवशी तिसऱ्या प्रहरी पुन्हा एकदा स्नान करावे. वैशंपायनाने जन्मेजयाला या व्रताचा विधी आणि महात्म्य सांगितले आहे. तो म्हणाला, राजा, ज्येष्ठ शुक्ल एकादशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून शुचिर्भूत व्हावे. तदनंतर व्रताचा संकल्प करावा. म्हणावे, देवा, आज हरिदिन आहे म्हणून मी निर्जल उपवास करून उद्या पारणे करणार आहे. हा संकल्प तुझ्या कृपेने निर्विघ्न पूर्ण हो. त्यानंतर उपासकाने पापांचा नाश होण्यासाठी इंद्रियाचे संयमन करून आणि पूर्ण श्रद्धेने व्रतस्थ राहून उपोषण करावे. या दिवशी जलशायी नारायणाची पूजा करावी. धेनू दान द्यावी. ज्याला धेनू दान देण्याचे सामर्थ्य नसेल त्याने कलशामध्ये सुवर्ण घालून आणि तो वस्त्राने आच्छादित करून दान द्यावा. तेही शक्य नसेल तर साजूक तुपाचे दान द्यावे. ब्राह्मणांना देवस्वरूप मानून त्यांचा यथायोग्य सन्मान करावा. उत्तम दक्षिणा आणि मिष्टान्न देऊन त्यांना संतुष्ट करावे. त्यांचे आशीर्वाद घ्यावे, कारण भूदेवांना तृप्त केल्याने मोक्षदाता नारायणही संतुष्ट होतो आणि अक्षय कल्याण करतो. अशा प्रकारे जे स्त्री पुरुष या तिथीचे आचरण करतात त्यांच्या पापराशी मेरू मंदार पर्वता एवढ्या असल्या तरी या एकादशीच्या पुण्यप्रभावाने भस्मसात होतात. राजा,
जो मनुष्य या तिथीला निर्जल व्रताचरण करतो तो मोठाच पुण्यवान होतो, कारण त्याला उपवासाच्या प्रत्येक प्रहरास 4 कोटी तोळे सुवर्णदान दिल्याचे पुण्य मिळते. जो मनुष्य या एकादशीच्या दिवशी स्नान करून जप, दान, होमादी सत्कर्मे करतो आणि जो मनुष्य या दिवशी उपोषण करून द्वादशीला सुवर्ण वस्त्र अन्नदान देतो त्याला अक्षय पुण्य प्राप्त होते, असे श्रीकृष्णांनी स्वतः सांगितले आहे. जो मनुष्य या दिवशी भोजन करतो तो जणू पापच भक्षण करतो, तो शेवटी दुर्गतीलाच जातो. पण जो मनुष्य या दिवशी शुद्ध भावनेने व्रताचरण करून दानधर्म करतो त्याला अंती मोक्षप्राप्तीच होते. गुरुचा द्वेष करणारा, ब्रह्महत्या करणारा, मद्य पिणारा, चोरी करणारा, नित्य खोटे बोलणारा हे सर्व अधम आणि पातकीच होत. त्यांना नरक यातनाच भोगाव्या लागतात. पण त्यांनी पूर्ण श्रद्धेने निर्जला एकादशीचे व्रत केले तर तेही निष्पाप होऊन उत्तम गती प्राप्त करू शकतात. निर्जला एकादशीचे महात्म्य हे असे आहे. या दिवशी भक्तिपूर्वक उपोषण केले असता वैष्णव पद प्राप्त होते. त्यामुळे इतर नेम नियम पाळण्याची काही आवश्यकताच उरत नाही. म्हणून जो मनुष्य या एकादशीचे व्रत करीत नाही तो आत्मद्रोहीच समजावा. तो मूढमतीचा, दुष्ट, दुराचारी व पातकीच असतो, यात संशय नाही. जे शांतचित्त, निग्रही, पुण्यवान लोक भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवून या एकादशीला वासुदेवाचे पूजन करतात, उपोषण व जागरण करतात, त्यांच्या कुळाचा उत्कर्ष होतो. ते आपल्या 100 पूर्वजांसह विष्णुलोकी जातात. ही एकादशी पुण्यवर्धिनी आहे. म्हणून हिचे पाळणे करताना अन्न, पाणी, वस्त्र, शय्या, आसन, छत्र, कमंडलू इत्यादी उपयुक्त वस्तू दान द्याव्यात. जो मनुष्य सत्पात्र ब्राह्मणाला जोडा दान देतो तो सुवर्णाच्या विमानातून स्वर्गलोकी जातो. राजा, आता ज्येष्ठ शुक्ल एकादशीच्या कथेचे महत्त्व सांगतो. जे कोणी हिचे श्रवण पठन करतात त्या श्रोत्यांचा आणि वक्त्यांचा उद्धार होतो. तेही स्वर्गलोकी जातात. कुरुक्षेत्री सूर्यग्रहणात श्राद्धकर्मे केल्याने जी फलप्राप्ती होते तितकेच पुण्य हे महात्म्य श्रवण केल्याने लाभते. याप्रमाणे श्री महाभारत व श्री पद्मपुराणातील निर्जला एकादशीचे महात्म्य संपूर्ण. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.